गेले आशा पाश गेले आशा पाश निवारोनी विषय तो त्यांचा विषय तो त्यांचा झाला नारायण विषय तो त्यांचा विषय तो त्यांचा गेले आशा पाश निवारोनी गेले आशा पाश गेले आशा पाश निवारोनी विषय तो विषय तो आवडे जनधन माता पिता आवडे जनधन जनधन माता पिता नावडे जनधन माता पिता देना देना नावडे जनधन नावडे जनधन माधवी नावडे 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 जगधन माता पिता येतो त्यांचा विषय तो त्यांचा झाला नारायण झाला नारायण विषय तो त्यांचा विषय तो त्यांचा नावडे जनधन माता पिता नावडे जनधन नावडे जनधन माता वेदा माता वेदा नावडे जनधन नावडे जनधन नावडे नावडे जनधन माता पिता विषय
भक्ताईसे जाना जे देही उदास गेले आशा पाश निवारुने विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जन धन माता पिता निर्वाणी गोविंद असे मागे पुढे निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काहीच साकडे पडून दी विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जनधन माता पिता तुका म्हणे सत्य कर्मा भावे सहाय तुका म्हणे सत्य कर्मा भावे सहाय घातलिया भय नरका जाणे विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जनधन माता पिता विठ्ठला महायोग पीठे तटे भीमरथ्या वरम पुंडरीका यदा तु मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्द कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम पांडुरंगा करो प्रथमा नमः पांडुरंगा करो प्रथमा नमः पांडुरंगा करो प्रथमा नमः दुसरे चरणा संताची दुसरे चरणा संताची ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी मी कळा कुसरी काहीच नेने बोलितो वचनी अति भाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती जयांची केली स्मरण हो यश सकळ विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार आता विठ्ठल विठ्ठल भक्ताई
ऐसे जाना जे देही उदास गेले आशा पाश निवारुनी विषय तो त्यांचा इकडे बसाव विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जनधन माता पिता. घाटशीड पारगाव या गावामध्ये श्री संत वामनभाऊ महाराज यांनी प्रारंभित केलेला पारंपरिक नारळी सप्ताह, या सप्ताहाला गेल्या 92 वर्षापासून सुरू असलेल्या या अखंड हरिनाम सप्ताहाचं या वर्षीचं हे 93वं वर्ष आहे. आमचे परमस्नेही परम आदरणीय महंत हरिभक्तीपरायण विठ्ठल महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली आणि खऱ्या अर्थाने या उत्सवाचे हे निमंत्रक आहेत, त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा उत्सव चालू आहे. मला असं वाटतं की आजचा आपल्या उत्सवाचा 6वा दिवस आहे. या निमित्ताने प्रभूचरणी भाऊंच्या चरणी हे वाक्पुष्प समर्पित करण्याचा हा सुयोग आहे. त्या निमित्ताने आपण फार मोठ्या संख्येने आज या ठिकाणी उपस्थित आहात. मंडपामध्ये जेवढी माणसं आहेत तेवढीच बाहेर सुद्धा आहेत. भाऊवर प्रेम करणारी आपली ही सगळी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. सज्जनानो, जगद्गुरु तुकोबा यांचा हा अभंग आहे आणि हा अभंग भक्ताचं लक्षण प्रतिपादन करणारा अभंग आहे. या अभंगावर आपण आपल्या संकल्पित वेळामध्ये चिंतन करण्याचा प्रयत्न करणार आहोत. विठ्ठला विठ्ठला गेल्या 5 दिवसापासून या ठिकाणी रामकथा ही चालू आहे. रामकथेमध्ये जसा जसा प्रसंग येईल त्या त्या वेळेला भाऊच्या जीवनातले काही प्रसंग सांगण्याचा आम्ही प्रयत्न केला. आणि खरं म्हणजे हा अभंग सुद्धा भक्ताची लक्षणं सांगणारा अभंग आहे, म्हणजेच भाऊची लक्षणं सांगणारा अभंग आहे. या अभंगाची निर्मितीच साधूचे लक्षणं सांगण्यासाठी आहे. विषय असा आहे, नाही प्रतिज्ञा मात्रेन वस्तुसिद्धी किंतु लक्षण प्रमाणाभ्याम. एखाद्या वस्तूची सिद्धी व्हावी असं वाटत असेल तर मला असं वाटते की त्याच्या लक्षणाने ती होत असते. काही गोष्टी अशा आहेत की लक्षणं जरी समजले तरी माणसाच्या समोर ती वस्तू उभी राहत असते. आपल्याला ऐकावं लागेल बरं का, ऐकावं लागेल. एखाद्या वेळेला वस्तू आपल्या समोर नसते, पण त्याची लक्षणं जर आपल्या समोर आली तर त्या वस्तूची सिद्धी त्याच्यावरून होत असते. बघा तुम्ही, मी सांगेन, मोबाईल पाहू नका, मोबाईल नका पाहू. मोबाईल कशाला पाहता? विठाला विठाला एखाद्या वेळेला एखादा मुलगा आपल्या घरी जातो, लहानसा मुलगा आपल्या आईला असं म्हणतो की माँ, आपल्या दारामध्ये एक माणूस आला. माँ, काय रे त्याची लक्षणं? तो सांगतो की माँ, गुडघ्यापर्यंत धोतर आहे, झबला घातलेला आहे, त्याच्यावर उपरणं बांधलेलं आहे, एका हातामध्ये त्याच्या चिपड्या आहेत, एका हातामध्ये टाळ आहे, एकाच हातामध्ये टाळ आहे, आणि त्याने डोक्यावर जो मुकुट घातलाय ना, तो मुकुट मोर पिसाचा मुकुट आहे. तुमच्या लक्षात आलं असेल? लक्षात आलं असेल? याला काय म्हणतायत? असं, मी वासुदेव तत्त्वता, मी वासुदेव कळो येईल विचारिता, कळो येईल आहे ठाऊक सभाग संता, आहे ठाऊक आहे तुझा अनेक वासुदेव करीतो मेरा, वासुदेव करीतो मेरा, आहे तुझा अनेक मागता, वासुदेव करीतो मेरा, वासुदेव करीतो मेरा. Hallelujah.
अशी लक्षणं जर एखाद्याने सांगितले तर आपल्याला त्याच्या समोर आपल्या समोर ती वस्तू उभी राहते की त्याला वासुदेव असं म्हणतात. मुलाने सांगितलं, मग आपल्या लिंबाखाली, आपल्या गावातल्या लिंबाखाली एक माणूस आला. काय रे त्याचे लक्षणं? मा त्याच्याजवळ एक पेटारा आहे. त्या पेटाऱ्यामध्ये काय आहे? त्या पेटाऱ्यामध्ये एक फार मोठा नाग आहे मा. आणखी काय रे? त्याच्या हातामध्ये डमरू आहे, तो डमरू वाजवतो मा. आणखी रे 50 रुपयाची नोट जर त्याने घेतली ना मा, तर 50-50च्या 1000 नोटा काढतो मा त्या पिशवीतून तो. आईने सांगितलं, असू दे, तो कोण आहे? तो गारुडी आहे. लक्षणं सांगितली की वस्तू तुमच्या समोर उभी राहते. लक्षणं सांगितली की वस्तू उभी राहते. असे काही अभंग सुद्धा आहेत की त्यामध्ये फक्त लक्षण आहे, वस्तूचा निर्देश नाही. मी सांगेल तुम्हाला. सुंदर ते ध्यान उभे वटेवरी करकटावरी ठेवून या, तुळशी हार गडा काशी पितांबर, आवडे निरंतर हेची ध्यान, मकर कुंडले तळपती श्रवणी, कंठी कौस्तुभमणी विराजित, तुका म्हणे माझे हेची सर्व सुख, पाहिन श्रीमुख आवडीने. मला असं वाटतंय लक्षणं सांगितले, वस्तू नाही सांगितली. पण हे लक्षणं जरी तुम्हाला सांगितले तरी तुमच्या समोर ती वस्तू उभी राहते. कोणची? पांडुरंग. तो या भिवरेच्या तीरे धरोनी कट धरोनी पाऊले समजी साजे रे म्हणा, पाऊले समजी साजे रे, पाऊले समजी साजे रे, धरोनी राहिला, धरोनी राहिला, अंतरी धरोनी राहिला, म्हणा म्हणा, अंतरी धरोनी राहिला. दोया भिवरेचा, दोया भिवरेचा, दोया भिवरेचा, दोया भिवरेचा, दोया भिवरेचा तीरी, कट धरोनी आकारी, पाऊले समाधी साजरी, अंतरी धरोनी राहिला. भिवरेच्या तीरावर उभा आहे, त्याचे समपाय आहेत, कमरेवर हात ठेवून तो उभा आहे. अर्थात ही लक्षणं आपल्या समोर आली की आपल्या समोर पंढरपूर उभं राहते आणि पंढरपुरातली पांडुरंग उभा राहतो. सज्जनानो, आपण सुज्ञ श्रोते आहात, थोडं ऐका. विषय असा आहे की काही लक्षणं सांगितली तरी त्या वस्तूची सिद्धी होत असते. लक्षणं कशाला म्हणतायत? लक्षण कशाला म्हणतायत? अतिव्याप्ती, अव्याप्ती, असंभव, दूषणत्रय रहितो असाधारण धर्मो लक्षण. लक्षण हे अतिव्याप्त नसावं, लक्षण हे अव्याप्त नसावं, लक्षणाचा असंभव नसावा. ऐका, लक्षणाचा, ज्या लक्षाचं तुम्ही लक्षण करता त्याच्या ठिकाणी त्या लक्षणाचा असंभव नसला पाहिजे ना. आता मी तुमच्याशी बोलणार आहे. समजा आपण ठरवू की आपण सगळेजण चर्चा करू. कशावर चर्चा करायची आपल्याला? सशाच्या शिंगाबद्दल मला तुमच्याशी बोलायचं आहे. कोण्या शिंगाबद्दल? सशाच्या शिंगाबद्दल. मी आता सशाच्या शिंगाबद्दल तुमच्याशी 10 मिनिट बोलणार आहे. बोलू का? अरे बोलू का नाही सांगा ना. मंडपाच्या बाहेरचे सांगा, बोलू का? सशाच्या शिंगाबद्दल मी तुमच्याशी 10 मिनिट बोलणार आहे. बोलू का? मग कधी सांगता? काय बोलणार आहे सशाच्या शिंगाबद्दल? त्याला शशशृंग म्हणतायत. सशाला कुठे शिंग असतात का महाराज? सशाच्या शिंगाबद्दल काय बोलता येईल मला? तुम्ही कितीही आग्रह केला की महाराज सशाच्या शिंगाबद्दल बोला, काय बोलणार आहे मी सशाच्या शिंगाबद्दल? सशाच्या शिंगाबद्दल बोलता येणार नाही. याचं कारण त्या लक्षाच्या ठिकाणी या लक्षणाचा असंभव आहे, संभव नाही. आता पुढे ऐका.
लक्षणाच्या ठिकाणी लक्षाच्या ठिकाणी लक्षणाचा असंभव नसावा आणि लक्षाच्या ठिकाणी लक्षणाचा अतिव्याप्ती नसावी. बघा आता मी तुमच्याशी बोलणार आहे ना, मला सांगा, आता चोपदाराला ऐकू येत नाही, तुम्हालाच विचारतो मी. खरं म्हणजे पक्षाला किती पाय असतात? पक्षाला किती पाय असतात सांगा जापट. 3. अरे वा रे वा, 3 बोटं दाखवतात तुम्ही. पक्षाला किती पाय असतात फटाफट सांगत जा. पक्षाला किती पाय असतात? 2. मग ज्याला 2 पाय असतात त्याला काय म्हणतात? पक्षी म्हणतात. तुम्हाला किती आहेत? हे अतिव्याप्त झालं. 2 पाय असतात त्याला जर तुम्ही पक्षी म्हणत असताल तर ते लक्षण माणसावर जाते ना, ते लक्षण अतिव्याप्त झालं. अतिव्याप्त म्हणजे लक्षण अतिव्याप्त नसावं, लक्षाच्या ठिकाणी लक्षणाचा असंभव नसावा आणि ते अव्याप्त नसावं, एकांगी नसावं. काळी ती गाय असं जर तुम्ही म्हटलं ना तर घोडा सुद्धा काळा असतो, म्हैस सुद्धा काळी असते. एका लक्षाच्या एकांगी असेल तर त्यालाही आपण लक्षण म्हणत नाही. मग निर्दुष्ट लक्षण कशाला म्हणतायत? ती अतिव्याप्ती, अव्याप्ती, असंभव, दूषणत्रयरहितो असाधारण धर्मो लक्षण, त्या लक्षण म्हणतायत. आपण लक्षणाचा विचार करतो, या ठिकाणी भक्तांच्या लक्षणाचा विचार करतो आपण. खरं म्हणजे कशाला म्हणतायत? लक्षणाने तो सिद्ध झाला पाहिजे ना. एक व्यक्ती महाराजांकडे आली आणि महाराजांना असे म्हणायला लागले की महाराज काय रे, तुम्ही साधूचं वर्णन तर अनेक ठिकाणी करता, साधूचं वर्णन करत असताना तुम्ही भानावर नसता महाराज इतकं साधूचं वर्णन करताय. तुम्ही ज्ञानोबारायचं वर्णन करत असताना तुम्ही किती वर्णन करताय. अर्थात हे सगळ्या साधूचं वर्णन जर तुम्ही करत असाल तर त्या साधूच्या वर्णनामध्ये आमचे जे बाबा आहेत ना, आमचे जे भक्त आहेत ना, तुम्ही त्यांचे वर्णन करा. म्हटले काय करतात रे बाबा तुझे बाबा? ते म्हटले आमचे बाबा बिळात राहतात. बिळात कुठे राहतात? बिळात राहतात. आमचे बाबा बिळात राहतात, तुम्ही त्यांचं वर्णन करा. महाराज म्हणतात हे बघ, तुझे बाबा बिळात राहतात म्हणून त्यांना मी भक्त म्हणणार नाही असं नाही, पण तुझे बाबा बिळात राहून जर भक्ताच्या लक्षणामध्ये बसत नसतील तर मला त्यांना भक्त म्हणता येणार नाही. आणि समजा बिळात राहतात म्हणून जर मी त्यांना भक्त म्हणेल तर मला उंदराला सुद्धा भक्त म्हणावं लागेल. काय उंदीरनं धावी, आमचे बाबा राख लावतात, आमच्या बाबाला तुम्ही भक्त म्हणा. अरे बाबा तुझे बाबा राख लावतात म्हणून जर मी त्यांना भक्त म्हटलं आणि ते जर लक्षणामध्ये नाही बसले तर मला गाढवाला सुद्धा भक्त म्हणावं लागेल. काय राखणं लावी गाढव? आमचे बाबा पाण्यात राहतात म्हणून त्यांना तुम्ही भक्त म्हणा. सारखे पाण्यात राहतात, वरच निघत नाहीत, पाण्यात राहतात. अरे तुझे बाबा पाण्यात राहतात म्हणून जर मी भक्त म्हटलं तर त्या ठिकाणी सुसर म्हणजे मगर सुद्धा पाण्यात राहतात, त्यांना सुद्धा भक्त म्हणावं लागेल. आमचे बाबा ध्यान करतात, भक्त म्हणा. बाबा नाही म्हणता येणार, ध्यान करतात म्हणून भक्त म्हणता येणार नाही. याचं कारण बगडा सुद्धा ध्यान करतो, काय नाही का? बक ध्यान धरी बैसोनी हा मस्सी मारी. तुम्हाला सांगतो, गोचिडाची संगत चांगली आहे पण गोचिडाची पंगत चांगली नाही. कावड्याची नजर चांगली आहे पण कावड्याची दृष्टी चांगली आहे पण कावड्याची नजर चांगली नाही. कुत्र्याचं रक्षण चांगलं आहे पण कुत्र्याचं भक्षण चांगलं नाही, नाही का? स्वानाशी भोजन दिले पंचामृत तरी त्याची चित्त हाडावरी. तुम्ही बघा, कुत्र्याच्या समोर तुम्ही पंचपक्वान्नाचं ताट ठेवा आणि समोर त्याला हाडूक दिसू द्या, ते पंचपक्वान्न सोडून त्या हाडकाकडे धावत गेल्याशिवाय राहत नाही. त्याला म्हणा तुम्ही की बाबा श्रावण महिना चालू आहे, श्रावण महिना असल्यामुळे आपल्याला हे चालत नाही. ते म्हणते की तुम्हाला चालणार नाही, आम्हाला कुत्र्याला काय श्रावण महिना, असं म्हणते का नाही? असं कोण म्हणते? हो अधिक मास चालू आहे, आजची एकादशी आहे, ते कुत्र म्हणते एकादशी तुम्हाला, आम्हाला कशाला? आम्ही कोण आहोत? आम्हाला काय एकादशीचा संबंध आहे? सज्जनानो, कुत्र्याचं रक्षण चांगलं असलं तरी कुत्र्याचं भक्षण चांगलं नाही. तसं बगड्याचं ध्यान चांगलं असलं तरी बगड्याचं मन चांगलं नाही. मन चांगलं. विठाला विठाला अरे माणसाची जी परीक्षा होते ना महाराज, ती ध्यानाने होत नाही, माणसाची परीक्षा मनाने होत असते. तुमचं ध्यान कसं आहे याहीपेक्षा तुमचं मन कसं आहे हे अत्यंत महत्वाचं आहे. कुब्जेचं काय ध्यान चांगलं होतं महाराज, कुब्जेचं काय शरीर चांगलं होतं तरी सुद्धा भगवान तिच्यावर अत्यंत प्रेम करत होते.
तिचं ध्यान चांगलं नव्हतं, पण तिचं मन चांगलं होतं. अष्टवक्र नावाचे एक साधू होते. 8 ठिकाणी वाकडे होते, असे 8 ठिकाणी वाकडे होते. आणि जनकाच्या सभेमध्ये, आणि सभेमध्ये गेल्यानंतर ती विद्वानाची सभा होती. आणि त्या अष्टवक्राला पाहिल्यानंतर सगळे विद्वान हसायला लागले. त्यावेळेला अष्टवक्र एकच शब्द बोलले, राजा, ही सभा विद्वानाची आहे का चर्मकाराची आहे? तुमच्या लक्षात आलं का? अरे माझ्या कातड्याकडे पाहून, माझ्या शरीराकडे पाहून जर हसत असतील तर मला असं वाटतं की ही सभा विद्वानाची नाही, ही सभा चर्मकाराची असली पाहिजे. अष्टवक्राचं शरीर 8 ठिकाणी वाकडं होतं महाराज, तरी सुद्धा प्रभू त्याच्यावर प्रेम करत होते. तुम्हाला सांगतो, व्याधस्य आचरणम ध्रुवश्च च वयोः विद्या गजेंद्रश्च का जातिर्विदुरश्च च यदुपते रुग्रश्च किं पौरुषम कुब्जाया कमनीय रूपमधिकम किंतु सुदाम मूर्धनम भक्त्या तुष्यति न च गुणैः भक्ती प्रियो माधवा. विठ्ठल विठ्ठल. व्याधाचं असं कोणचं चांगलं आचरण होतं महाराज. प्रभू बसले होते, प्रभूला निजधामाला जायचं होतं. एका वृक्षाच्या आडी ते बसले होते आणि त्यांचा जो पाय होता तो पायावर होता. त्यांची टाक त्यांना व्याधाला दिसली. त्याला असं वाटलं हे हरिणच आहे, हे हरिण आहे. म्हणून त्या व्याधाने बरोबर निशाणा लावला आणि बरोबर बाण मारला. तो प्रभूच्या टाचेमध्ये लागला. लागल्यानंतर त्याला असं वाटलं की लागला हरणाला बाण. तिथं येऊन पाहते तर प्रभू होते. त्यांनी क्षमा मागितली, प्रभू मला क्षमा करा, खरं म्हणजे मला असं वाटलं हे हरिणच आहे. हरिणाच्या मुखाप्रमाणे ती टाच मला दिसली म्हणून मी बाण मारलाय, मला क्षमा करा, मला क्षमा कराल ना, मी फार मोठा पापी आहे. त्यावेळेला प्रभू म्हटले, असू दे, तुझं ध्यान जरी चांगलं नसलं म्हणजे अर्थात, पण तुझं मन चांगलं आहे, मी तुझा उद्धार केल्याशिवाय राहणार नाही. ध्रुवश्च वयोः, ध्रुवाचं कोणचं वय होतं महाराज? या वयामध्ये काही प्रभू प्राप्त होत असतात का? अरे अनेक जन्म मागे, अनंत जन्मापासून तपश्चर्या केल्यानंतरही ज्या प्रभूची प्राप्ती होत नाही ते प्रभू ध्रुवाला फक्त वयाच्या 6व्या वर्षी प्राप्त झाले. ध्रुवाचं काय वय होतं? अर्थात ध्रुवाचं ध्यान चांगलं नव्हतं, पण ध्रुवाचं मन चांगलं होतं. विद्या गजेंद्रश्च का, तो गजेंद्र नावाचा हत्ती त्या मगराने पकडला होता. भागवतामध्ये कथा येते. आणि त्या मगराने पकडल्यानंतर शेवटी आता सगळ्यांनी त्याची साथ सोडली नाही का, आणि सगळे शेवटी साथ सोडत असतात महाराज. विठाला विठाला विठाला. त्या तड्यातून, त्या मगराच्या मिठ्ठीतून गजेंद्राला काढण्याचा प्रयोग अनेक नातेवाईकांनी केला, पण आता गजेंद्र निघायलाच तयार नाहीत, मगर त्याला सोडायला तयार नाही. आपण तरी इथं किती दिवस थांबणार, म्हणून सगळे निघून गेले. आता आपलं कोणीही नाही असं ज्या वेळेला गजेंद्राला वाटलं, त्यावेळेला गजेंद्राला देवाचं नाव सुद्धा माहीत नव्हतं महाराज. गजेंद्राला एवढंच माहीत होतं की या जगाचा कोणीतरी मालक आहे. कोण असेल तो ब्रह्मांड चालक, कोण जो ब्रह्मांड चालक असेल ना, त्याने लवकर यावं आणि माझ्या याच्यातून सुटका करावी. ध्यान चांगलं नव्हतं, पण गजेंद्राचं मन चांगलं होतं. देवाला त्या ठिकाणी यावं लागलं आणि त्याला त्याच्यातून मुक्त करावं लागलं. ध्रुवश्च वयोः विद्या गजेंद्रश्च का जातिर्विदुरश्च च यदुपते रुग्रश्च किं पौरुषम. उग्रशनाचा काय पुरुषार्थ होता, विदुरजीची कोणची जात होती. रुग्रश्च किं पौरुषम कुब्जाया कमनीय रूपमधिकम. कुब्जेचं कोणचं रूप होतं. किंतु सुदाम मूर्धनम, सुदामजाजवळ काय धन होतं. नच गुणैः भक्तिप्रियो माधवा. माधवाला फक्त मन प्रिय आहे महाराज. माधवाला आपलं काहीही प्रिय नाही, कारण अंतरीची घेतो गोडी आहे गोडी भावाची, आहे गोडी भावाची, आहे गोडी भावाची. अंतरीची घेतो गोडी आहे गोडी भावाची. हा 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 आहे गोडी भावाची. अंतरीची घेतो गोडी आहे गोडी भावाची, आहे गोडी भावाची, आहे गोडी भावाची. अंतरीची घेतो गोडी आहे गोडी भावाची, आहे गोडी भावाची, आहे गोडी भावाची. पिढात राहतंय म्हणून भक्त नाही म्हणता येणार.
ध्यान करतायत म्हणून भक्त नाही म्हणता येणार. काय सर्प खातो अन्न, अजिबात अन्न खात नाहीत म्हणून भक्त नाही म्हणता येणार. साप सुद्धा अन्न खात नाही. पाण्यामध्ये राहतायत म्हणून भक्त नाही म्हणता येणार. आता महाराजांना आपण असं विचारू, महाराज तुम्ही यांना भक्त म्हणत नाही, तुम्ही यांना भक्त म्हणत नाही, तुम्ही यांना भक्त म्हणायला तयार नाही, तुम्ही यांना भक्त म्हणायला तयार नाही, तर मग तुम्ही भक्त म्हणता कोणाला? भक्त ऐसे झाला जे देही उदास, भक्त ऐसे झाला जे देही उदास, भक्त ऐसे झाला जे देही उदास, भक्त ऐसे झाला ऐसे जाना जे देही उदास. ऐका गड्या, हे सगळं तुम्ही, मला असं वाटतं की ज्यांना भाऊंना ज्यांनी पाहिलं असेल, मला वाटते बरीच मंडळी या ठिकाणी अशी आहे की ज्यांनी भाऊंना पाहिलं. भाऊंना जर तुम्ही समोर ठेवत असाल तरी चालेल. हा सगळा अभंग खऱ्या अर्थाने भाऊकडे लागत नाही. भाऊ तुम्हाला दिसतील या अभंगामध्ये. भक्त कशाला म्हणतायत? भक्त कोणालाही म्हणत नाही. भक्त जे देहावर उदास असतात त्यांना भक्त म्हणतात. आता पुढे ऐका. देहावर उदास असतात त्यांना भक्त म्हणतात. मी तुम्हाला प्रश्न विचारणार आहे. मग जे जे देहावर उदास आहेत ते कोण आहेत? चांगलं सांगा बरं जगा व्यवस्थित. जे जे देहावर उदास आहेत त्यांना काय म्हणतायत? बरोबर आहे, बरोबर आहे. भक्त ऐसे जाना जे देही उदास, बरोबर आहे. पण जे जे देहावर उदास आहेत त्यांना भक्त म्हणतायत? नाही म्हणत महाराज. जे जे देहावर उदास आहेत त्यांना भक्त नाहीत म्हणत. सांगेल मी तुम्हाला. माणसं पैशासाठी सुद्धा देहावर उदास होतात. एक उत्तरे याची वाडी, जळती आगी घालती उडी. पैशासाठी सुद्धा माणसं देहावर उदास होतात. पुढे सांगतो. आता मग आपले अवयव आवरितात. म्हणजे पैशाच्या पुढे त्याला त्याच्या देहभाव सुद्धा आठवत नाही.
तारुण्याच्या मध्ये पैशासाठी बोलतोय आपण. पैशामुळे सुद्धा भक्त काही लोक आपल्या देहावर उदास होतात, काही लोक आत्महत्या करतात. मला असं वाटतं आत्महत्या करणारी माणसं सुद्धा देहावर उदास असतात ना, म्हणून काय त्यांना भक्त म्हणता येईल आपल्याला? आत्महत्या करतात म्हणजे देहावर उदास होतात बिचारे, म्हणून आत्महत्या करतायत, म्हणून काय त्यांना भक्त म्हणता येईल आपल्याला? त्यांना सुद्धा भक्त. अरे कमी कर तिकडे असं कर. हा बस 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 असू. त्यांना भक्त म्हणता येणार नाही. आणखी तिसरा वर्ग आहे, माणसं व्यसनाने सुद्धा देहावर उदास होतात. पिणारी माणसं देहावर उदास असतात. एका माणसाला मी म्हटलं की अहो तुम्ही खरं म्हणजे गल्लीमध्ये पडलेले आहात, तुम्ही मोठी माणसं आहात, खरं म्हणजे हे गटारामध्ये तुमचं तोंड आहे, हे तुम्हाला शोभत नाही. तो माणूस आम्हाला म्हटला की महाराज तुम्हाला काय करायचं, गावही माझं गटारही माझं, मी कुठेही राहील, मला काय करायचं. एका ठिकाणी आमचं कीर्तन चालू होतं, तिकून 2 माणसं येत होते. म्हटलं बाबा ते 2 माणसं येतात, जरा सरकार मान्य दिसतात, जरा त्यांना सांगा कोणीतरी समजावून. या गावात कोणी मोठा माणूस नाही का त्यांना समजावून सांगणारा? एक माणूस आमच्या कानाजवळ आला आणि त्यांनी सांगितलं महाराज जास्त बोलू नका, ते समोरून जे 2 येतात ना तेच गावातले सगळ्यात मोठे माणसं आहेत. जे जे देहावर उदास असतात त्यांना भक्त म्हणणार तुम्ही नाही. व्यसनी माणसं सुद्धा देहावर उदास असतात महाराज. एक व्यसनी माणूस आपल्या घरी गेला, खूप पिऊन गेला होता, आणि खूप पिऊन गेल्यामुळे तो बोलायला लागला आपल्या सौभाग्यवतीशी. तो म्हटला हे बघ, मी जर मुख्यमंत्री झालो ना तर मी सगळा महाराष्ट्र बदलून टाकेल, मुख्यमंत्री झालो तर सगळा महाराष्ट्र बदलून टाकेल, आणि पंतप्रधान झालो तर सगळा देश बदलून टाकेल. मुख्यमंत्री झालो तर सगळा महाराष्ट्र बदलून टाकेल, आणि पंतप्रधान झालो तर सगळा देश बदलून टाकेल. बाई म्हटली किती पेला तू, आपण इतकी पेलं पाहिजे का? तुम्ही महाराष्ट्र आणि देश नंतर बदला. अहो तुम्ही लुंगी म्हणून माझा परकोर घातला तो बदला. भक्त आयुष्य जाना आपल्या परकोरच घातलाय ना लुंगी म्हणून. व्यसनी माणसं सुद्धा देहावर उदास असतात, लक्षात ठेवा, उदास असतात. एक पार्टी ठरली, आणि ते पार्टीसाठी ज्याचा वाढदिवस होता त्यांनी पार्टी द्यायची, आणि त्याचं बकरू कापायचं. त्यांनी ते घेतलं, तो ते बकरू घेऊन गेला. रात्रभर तिकडे पार्टी झाली. सकाळी तो घरी आला. आल्यानंतर बाई त्याच्या अंगावर धावली, म्हटले कुठं गेला होता, रात्रभर कुठं होता, कुठं मेला होता, नाही का, रात्रभर कुठं होता तुम्ही, किती वाट पाहते मी तुमची, कुठं गेला होता तुम्ही. तो म्हटला, त्याला ते बकरू दिसलं तिथं. तो म्हटला ते जाऊ दे, मी कुठे गेलो होतो, पण हे बकरू कसं काय म्हणे इथं. बकरू समजते ना, हे शेडी बोकड्या, हा इथं कसं काय म्हणे. ते जाऊ द्या म्हणे बकऱ्याचं, तुम्ही रात्री कुत्र घेऊन कुठे गेलते म्हणे. तुमच्या काही लक्षात आलं का नाही? बघताय ते माणूस व्यसनाने देहावर उदास होतो. आत्महत्या करणारा माणूस सुद्धा देहावर उदास असतो. पैशामुळे सुद्धा माणसं देहावर उदास असतात. जे जे देहावर उदास असतात ते भक्त असतात असं नाही महाराज. पण पुढचं वाक्य ऐका, जे जे भक्त असतात ते मात्र देहावर उदास असतात. जे उदास असतात ते भक्त असतात असं नाही, पण जे भक्त असतात ते मात्र आपल्या देहावर उदास असतात. विठाला 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 पुंडलिक वरदा श्री ज्ञानदेव देहावर उदास असण्याचं कारण काय महाराज? तुम्हाला खरं सांगू का, देहावर उदास असण्याचं कारण असं आहे, एखादी वस्तू जर आपल्याला समजली ना की त्याच्याबद्दल आपण उदास होतो. मुलाच्या हाती एक पैसा होता, 1 रुपया होता. मुलगा असा बाहेर गेला. बाहेर गेल्यानंतर एका भिकाऱ्याने तो पैसा पाहिला. तो पैसा त्याच्या हातातून घेतला आणि तो भिकारी निघाला. त्याने आपल्या आईला आवाज दिला, मा या भिकाऱ्याने माझ्या हातचा पैसा घेतला आणि तो निघाला. पैसा घेऊन निघाला असं म्हटल्यानंतर माय म्हटली, मरू दे, खोटा आहे तो पैसा,
खोटा आहे म्हटल्यानंतर भिकाऱ्याने फेकून दिला महाराज. याचा अर्थ असा आहे की त्याला समजलं की हा पैसा खोटा आहे. वैराग्य होण्यासाठी सुद्धा दोषदृष्टी असली पाहिजे. त्या ठिकाणचा दोष आपल्याला कळल्याशिवाय वैराग्य होत नाही. त्या ठिकाणचा दोष कळल्याशिवाय आपण बाजूला होत नाही. त्या वस्तूचं सत्यत्व आणि मिथ्यात्व समजल्याशिवाय आपल्याला ती वस्तू कळत नाही. महाराज, संत भक्त या देहावर उदास असतात. त्याचं कारण त्यांना समजते की हा देह खोटा आहे. खोटा आहे म्हणून उदास आहे. दुसरी गोष्ट अशी आहे, जायाचे जैसे लेणे अंगावरी आज वाणे तैसे देह धरणे उदास जयाचे. ऐका, लग्नामध्ये अलंकार एखाद्या स्त्रीच्या अंगावर असतील, आपण तिच्याकडे पाहून म्हणू की बापरे काय श्रीमंत आहे, किती अलंकार आहेत, किती मोठे अलंकार आहेत. आपल्याला जरी ते त्या स्त्रीचे वाटत असले तरी त्या स्त्रीला माहीत आहे, त्या भगिनीला माहीत आहे की अलंकार माझे नाहीत, मी दुसरीकडून आणलेले आहेत, लग्नापुरतेच माझ्या अंगावर आहेत. नंतर मात्र जिचे असतील तिला मला द्यायचे आहेत. ते अलंकाराबद्दल आपल्याला जरी ते तिचे वाटत असले तरी तिला माहीत असते की हे आपले नाहीत, हे दुसऱ्याचे आहेत. दुसऱ्याचे असल्यामुळे त्या अलंकाराविषयी ती स्त्री जशी उदास आहे तसे साधूला सुद्धा माहीत आहे हा देह आपला नाही, हा देह दुसऱ्याचा आहे, म्हणून ते देहावर उदास आहे. देह हे काळाचे उठावे बुकारा, उठावे बुकारा, आर्या संसारा माहित आहे हा देह आपला नाही. आपल्याला खरं म्हणजे आपण त्याच्याबद्दल आसक्त आहे, याचं कारण आपल्याला माहीतच नाही की हा देह आपला नाही म्हणून. मला असं वाटतं की मी नेहमी सांगेल बरं का महाराज, तुमचे जर काही लहानपणचे फोटो असतील ना तर तुम्ही घ्या. तुमचे लग्नातले फोटो असतील ना तर तुम्ही एका हातात तो फोटो घ्या, एका हातामध्ये आरसा घ्या. मला असं वाटतं त्या फोटोकडे पाहत जा आणि आरशाकडे पाहत जा, तुम्हाला नक्की तुम्ही मेलेले दिसाल. तुम्हाला म्हणावं लागेल काय होता असं तू, काय झाला असं तू, खोबर याची वाटी झाली ऐशी मूग. बघा तुम्ही, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की हा देह कोणाचा आहे म्हणून. प्रत्यक्ष बघा ना तुम्ही. तुमचे लहानपणचे जर काही फोटो असतील तर ते पहा. तुमचे आता 60तला चेहरा तुम्ही आरशामध्ये पहा, नक्कीच तुम्हाला रडायला आल्याशिवाय राहणार नाही. काय सुंदर दिसत होते महाराज तुम्ही, आता कसे दिसताय ते पहा. याचा अर्थ असा आहे की याला विकार आहेत. अस्ति जायते वर्धते विपरिणमते अपक्ष्यते आणि विनश्यती. अर्थात हा विनश्यती विकार तर शेवटचा आहे. बऱ्याचदा माणसाला असं वाटते, ऐका गड्या, बऱ्याचदा माणसाला असं वाटते की माणसाचं मरण एकदाच आहे. एकदाच माणसाचं मरण नाही लेको. माणूस प्रत्येक क्षणाने मरत असतो, प्रत्येक कालाने मरत असतो, प्रत्येक अवस्थेने मरत असतो. प्रत्येक क्षणाने माणसाचं मरण आहे. पहिल्या क्षणाचा अत्यंत अभाव झाल्याशिवाय दुसऱ्या क्षणाची उत्पत्ती माणसाच्या जीवनामध्ये होत नाही. प्रत्येक क्षणाने माणसाचं मरण आहे, प्रत्येक कालाने माणसाचं मरण आहे. सुषुप्ती मेल्याशिवाय जागृती नाही, जागृती मेल्याशिवाय स्वप्न नाही. प्रत्येक कालाने माणसाचं मरण आहे, प्रत्येक अवस्थेने माणसाचं मरण आहे. लक्षात ठेवा, बालपण मेल्याशिवाय तारुण्य नाही,
आणि तारुण्य मेल्याशिवाय म्हातारपण नाही. माणूस मरत असतो, क्षणाक्षणाने मरतो, क्षणाक्षणाने मरतो, क्षणाक्षणाने मरतो. म्हणून तर महाराज म्हणतात क्षणाक्षणी विचार केला पाहिजे. तरावया पार भवसिंधू, तरावया पार भवसिंधू, तरावया पार भवसिंधू, तरावया पार भवसिंधू. जनोक्षणी हाती करावा विचार, जनोक्षणी हाती करावा विचार, तरावया पार भवसिंधू, तरावया पार भवसिंधू. जनोक्षणी हाती करावा विचार, जनोक्षणी हाती करावा विचार, तरावया पार भवसिंधू, तरावया पार भवसिंधू. खोट समजल्यामुळे हा खोट आहे, म्हणून त्याच्याबद्दल भक्त हे अनासक्त आहे. आणि उदास असण्याचं कारण असं आहे की त्यांना माहीत आहे हा देह आपला नाही, हा देह काळाचा आहे, म्हणून ते त्या देहावर उदास आहे. आणखी मी सांगितलं तुम्हाला, उखिता जैसा बिढारी बैसला असे, नाही का, तो या देहावरी उदास ऐशापरी, उखिता जैसा बिढारी बैसला असे. मी तुम्हाला विचारतो महाराज, तुमच्याजवळ तुमची एक पिशवी आहे आणि माझी एक पिशवी तुमच्याजवळ मी ठेवली, अशा दोन पिशव्या आहेत. हो नाही, पैशाचे नाही, पैशाचे नाही, कपडे, तुम्ही कशाची माना, पण माझी एक पिशवी आहे आणि तुमची एक पिशवी आहे. ज्या घरामध्ये तुम्ही बसलात त्या घराला आग लागली अचानक, तुम्ही कोणाची पिशवी अगोदर उचलसाल? कोणाची 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 आपलीच ना, स्वतःचीच पिशवी अगोदर उचलसाल ना. आमची तशीच जळू देसाल, तुम्ही लक्षात ठेवा. त्याचं कारण तुम्हाला माहीत आहे, ही आपली नाही, फार महत्वाचं आहे बरं का. तसं समजलं पाहिजे, हा आपला नाही, हा कोणाचा आहे, हा काळाचा आहे. घडी घडी काळ वाटयाची बाहेर, अजूनही किती आहे अवकाश. काळा नडाचे तोंडी, घातली लोणियाची उंडी, माशी पाख पाखडी तव हे सरे. जायला काय उशीर लागणार आहे महाराज? माशीला पंख पाखडण्यासाठी जेवढा उशीर लागतो ना, हे माशी आपली अन्नावर बसते ते अशी 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 पंख पाखडते बघा, तेवढाही उशीर आपल्याला जाण्यासाठी लागत नाही. गेला, आता होते, अहो आता बोलले, गेले गेले. माशी पाख पाखडी तवे सरे. माऊली इतकं सुंदर चिंतन मांडतायत. जब हे विपाय आगीत पडे, भाऊबंद असले आणि त्यांनी जर आपल्याला आगीमध्ये टाकलं तर काय होते मोहनराव? त्याचं भस्म होते, भस्म. तर भस्म होऊन उडे आणि झाले स्वानावर पळे. एखाद्या वेळेला कुत्र्याच्या तावडीत सापडलं तर काय होते? त्याचं विष्ठा होते, विष्ठा. या देहाचं सांगतो. या चुके दोही काजा, तरी होय कृमीचा पुंजा. कुत्र्यातही सापडलं नाही, अग्नीतही सापडलं नाही, आणि एखाद्या वेळेला तसंच जर पडलेलं राहिलं तर या शरीरामध्ये किडे होतात महाराज, किडे होतात. आपलं प्रेम आपण या शरीरावर करतो ना, इतकं प्रेम नसते करायचं, इतकं नसते करायचं की जेवढं आपण करतो. एवढं प्रेम जर तुम्ही त्या शरीरावर करत असाल तर शरीर तुम्हाला दुःख दिल्याशिवाय राहणार नाही. मी तर नेहमी असं म्हणेल की हे शरीर माणसाने भाड्यासारखं वापरलं पाहिजे, भाड्यासारखं वापरलं पाहिजे. देशाच्या कामासाठी, देवाच्या कामासाठी आणि धर्माच्या कामासाठी मुक्त होण्याची इच्छा असेल तर हे शरीर आपण भाड्यासारखं वापरलं पाहिजे. पूर्वीच्या काळी बघा, सायकली भाड्याने भेटत होत्या, आहे ना. आपण जर कुठं शहराच्या ठिकाणी गेलो तर त्या स्टँडच्या बाजूने एक सायकल स्टँड असायचं. ती सायकल घ्यायची, गावातून सगळं फिरून यायचं. तुमच्याकडे आहे का नाही मला माहीत नाही, पण संध्याकाळचे आकडे पाहायचे. आकडे माहीत आहेत ना? नाही माहीत इकडे आकडे ते काय आकडे म्हणतात त्याला. आणि संध्याकाळी ती सायकल स्टँडवर लावून द्यायची, संध्याकाळच्या गाडीत बसायचं आणि घरी यायचं. तुम्हाला कधी आठवते का की तुम्ही त्या सायकलचं आयुल पाणी केलं होतं म्हणून? की नाही आपण सगळं व्यवस्थित करून देऊ म्हणून? असं कधी आठवते तुम्हाला? भाड्याची सायकल आपण मस्त स्वच्छ धुवून दिली असं कधी आठवते तुम्हाला? बरं, भाड्याची सायकल जाऊ द्या,
त्या भाड्याच्या गाद्या गाद्या आपण लग्नामध्ये आणतो, त्या गाद्या तुम्हाला कधी आठवते की त्या खूप चांगल्या वापरल्या म्हणून आपण देताना आपण अत्यंत चांगल्या धुवून दिल्या असं आठवते तुम्हाला? नाही ना. भाड्याच्या गाद्या जशा तुम्ही वापरताय, भाड्याच्या सायकली जशा तुम्ही वापरताय, भाड्याचे भांडे जसे तुम्ही वापरताय ना, तसं हे सुद्धा भाड्याने भेटलंय महाराज. भाड्याने हे भाड्यासारखंच वापरलं पाहिजे, लक्षात ठेवा. भाडियाचे घोडे आणले निज धामा रोकडे, ते आहे का गेले कोणीकडे, हे स्मरेना पुढे जो जैसा विठ्ठल विठ्ठल. हा 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 हो. या देहावर उदास असण्याचं कारण हा देह आपला नाही. वृक्षाची सावली वाटे जाता मिनली, देहावरी तेतुली असता नाही. एखाद्या रस्त्याने चाललं असताना एखादा वृक्ष जर आपल्याला दिसला आणि त्याच्या सावलीमध्ये जर आपण झोपलो, तर सोडून जाताना आपण त्याच्यावर आसक्त राहत नाही. कारण तुम्हाला माहीत आहे आपली झोप झाली, आता याला सोडायला हरकत नाही. त्या सावलीबद्दल आपली जशी भावना आहे, त्या सावलीबद्दल आपली जशी भावना आहे, त्या अलंकाराबद्दल, उसने असलेल्या अलंकाराबद्दल त्या स्त्रीची जशी भावना आहे, त्या रुपयाबद्दल त्या भिकाऱ्याची जशी भावना आहे, तशी साधूची सुद्धा या देहाबद्दल ती भावना आहे. हा आपला नाही, हा आपला नाही, हा आपला नाही, हा नक्कीच दुसऱ्याचा आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. हा हा हा. महाराज, उष्ण जर माणसाने फेडलं ना तरच पुन्हा उष्ण भेटत असते, बरोबर का नाही? उष्ण जर फेडलं नाही ना तर त्या माणसाला तंबाखूला चुना सुद्धा कोणी देत नाही नंतर, लक्षात ठेवा. उष्ण आणलेलं फेडलं पाहिजे, उष्ण असलेलं दिलं पाहिजे, उष्ण दिलं पाहिजे. आपण जर कोणाची उसनवारी घेतली तर ते वेळेवर आपण त्याची पोच केली पाहिजे. नंतर तो जास्त उसनवारी दिल्याशिवाय राहत नसतो, लक्षात ठेवा. तसा हा उष्ण आणला. कोणाचा उष्ण आणलाय? पिंड हा उसना अनिला पाथाचा, उसना अनिला पाथाचा, देह हा उसना अनिला पाथाचा, देह हा अनिला पाथाचा, शेखीच्याचे त्याला देणे लागे, शेखी त्याशी देणे लागे, शेखी लागे जाता त्याशी दे. पिंड हा उसना अनिला पाथाचा, शेखी लागे त्याचा देणे लागे, शेखी लागे जाता त्याशी देणे. पिंड हा उसना अनिला पाथाचा, शेखी लागे त्याचा त्याशी देणे, शेखी लागे त्याचा त्याशी देणे. 5 जणाचा उष्ण आणलाय. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश. हा जडपणा आहे ना आपल्यामध्ये, हा पृथ्वीचा आहे, नाही का? हे वजन आहे का नाही? वजन कोणाचं 35 आहे, कोणाचं 45 आहे, कोणाचं 50 आहे. आता कमी वजनाची माणसं कमी राहिले, आता पंक्ती भरपूर चालू आहेत, त्याच्यामुळे वजन वाढले सगळ्यांचे. आणि म्हणून हे जे हा जो जडपणा आहे ना, हा पृथ्वीचा आहे. पृथ्वी, आप, नाही का, तेज, आप, हा द्रवपणा आहे ना आपल्यामध्ये, तो खऱ्या अर्थाने असे हात चिटकून ठेवा बरं, बघा त्याच्यात द्रवपणा तयार होतो. हा द्रवपणा आहे ना, हा पाण्याचा आहे. आपल्यामध्ये जी पोकळी आहे ना ती आकाशाची आहे, लक्षात ठेवा. पृथ्वी, आप, तेज असं घर्षण करा तुम्ही, लगेच हात हे गरम होतात. आपल्यामध्ये अग्निसुद्धा आहे. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश या 5 जणाचा हा आपण उष्ण आणला आणि शेवटी आपल्याला त्याचा द्यायला देणार आहोत. सज्जनानो, तुम्ही खरंच ऐकत असाल तर लक्षात ठेवा, हा देह आपला नाही असं समजा, असं समजा, असं समजा. संत का उदास होत आहेत?
त्यांना माहीत असते हा देह आपला नाही. हा देह आपल्याला कशासाठी दिला? हा देह आपल्याला भजनासाठी दिला. हा देह आपल्याला परोपकारासाठी दिला. हा देह आपल्याला चांगलं काम करण्यासाठी दिला. हा देह फक्त विषयासक्तीसाठी दिलेला आहे. विषयासक्तीसाठी जर हा देह असता तर पशुचा देह सुद्धा त्यासाठीच आहे ना. फक्त खाण्यासाठी जर हा देह असता तर पशु सुद्धा खातच असतात ना. फक्त खाण्यासाठी हा देह आहे का महाराज? पण लोक फक्त त्याचा खाण्यासाठी उपयोग करतात. अरे पशु तरी फक्त चाराच खातात महाराज. काही काही माणसं तर डांबर सुद्धा खातात. खाण्यासाठी ज्याचा जन्म आहे त्याला पशु म्हणतायत. विषयासाठी ज्याचा जन्म आहे त्याला पशु म्हणतायत. उद्धारासाठी ज्याचा जन्म आहे त्याला माणूस म्हणतात. आपला जन्म आहे कशासाठी? हा देह आपल्याला दिलाय कशासाठी? साधूने ओळखलंय. देवे दिला देह भजना घुमटा तुया झाला फाटा. वैराग्य सोपं आहे. वैराग्य बोलायला सोपं असते, लक्षात ठेवा. वैराग्य सोपं नाही. माहित आहे तुम्हाला वैराग्य किती कठीण आहे? म्हणून मी सांगेल तुम्हाला. अजगराची उस्ती करणं जसं कठीण आहे ना, उभी त्याच्याबद्दल. अजगराची उस्ती करणं जसं कठीण आहे, खरंच तुम्हाला अमर जर व्हायचं असेल ना कोणाला, तर मी तुम्हाला औषध सांगतो. सांगू का? अमर व्हायचं औषध सांगू का? उद्या तुम्ही काय करा, सिंहाच्या नाकातला केस उपटून आणा. तो सर्कशीतल्या सिंहाचा नाही, जंगलातल्या. जमेल ना? जमेल. ज्या बिळामध्ये वाघ राहत असेल त्या बिळामध्ये आप म्हणून शिरणं जसं कठीण आहे, तापलेल्या तेलाच्या कढईमध्ये आप म्हणून उडी टाकणं जसं कठीण आहे, तसं वैराग्य बोलायला जरी सोपं असलं तरी प्रत्यक्ष वैराग्य अत्यंत कठीण आहे महाराज. ते वैराग्य आपल्याला, मला असं वाटतं की त्यावेळेला तुकोबारायांजवळ दिसलं, त्याच्यानंतर जोग महाराजांजवळ आपल्याला दिसलं, त्याच्यानंतर ते वैराग्य आपल्याला भाऊजवळ दिसलं. लक्षात ठेवा. विठाला विठाला कुंडली कवरदा श्री ज्ञानदेव विठ्ठल. लोरसी उडी न घालायची जैशी अजगराची, न करवी उशी अजगराची. ओव्याचा अर्थ सांगितला महाराजांनी, ओवी सांगितली. अजगराची उस्ती करणं कठीण, भाऊबद्दलच आहे ना हे. अजगराची उस्ती करणं जसं कठीण आहे, लोह रसामध्ये उडी टाकणं जसं कठीण आहे, ज्या बिळामध्ये वाघ राहतो त्या बिळामध्ये जाऊन त्याच्या नाकातला केस उपटून आणणं जसं कठीण आहे, तसं एक वाक्य बोलू का? कीर्तन करणं सोपं आहे पण भाऊ होणं अत्यंत कठीण आहे. हे फक्त तेच करू शकतात, कारण त्यांनी ठरवलं आपला जन्म लोकांच्या उद्धारासाठी आहे. तुम्हाला माहित आहे साधू कशाला म्हणते? अरे आईचा जन्म आहे मुलासाठी आहे, शिक्षकाचा जन्म आहे विद्यार्थ्यासाठी आहे, शिक्षकाचा जन्म आहे विद्यार्थ्यासाठी आहे. शिक्षक कोणासाठी? विद्यार्थ्यासाठी. आई कोणासाठी? मुलासाठी. आणि भाऊ कोणासाठी? जगासाठी. जी फक्त आपल्याच मुलाचा विचार करते तिला आई म्हणतात. जे फक्त आपल्याच विद्यार्थ्याचा विचार करतात आणि 1 तारखेची वाट पाहतात पगाराची, त्याला शिक्षक म्हणतात. आणि जे फक्त आणि फक्त समाजाच्या उद्धाराचा विचार करतात त्याला साधू म्हणतात, अर्थात भाऊ म्हणतात. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूते, देह कष्ट वेते परोपकारे, देह कष्ट वेते परोपकार. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूते, देह कष्ट वेते परोपकारे, देह कष्ट वेते परोपकारे. जगाच्या कल्याण
परोपकारे कर्तवी साधूने ठरवलेलं असतं की आपल्याला फक्त परोपकार करायचे आहेत. साधूने ठरवून आलेले असतात कोणावर उपकार करायचे आहेत. महाराज तुम्हाला सांगेल, भर्तृहरी एका श्लोकामध्ये असं म्हणतात की ऊस हा कोणावर उपकार करतो? जो पिडतो ना त्याच्यावर उपकार करतो. पिडतो त्याच्यावर. कारण ऊसाला माहित आहे की आपल्याला कुणीतरी पिडणारा भेटल्याशिवाय आपल्याकडून रस निघणार नाही. चंदन कोणावर उपकार करतो? पहिल्याने तोडणारावर. कारण चंदनाला माहित आहे आपल्याला कोणीतरी तोडणारा भेटल्याशिवाय आपला सुगंध लोकांपर्यंत जाणार नाही. सोनार कोणावर उपकार करते? मला वाटते सोनारावर. कारण त्याला माहित आहे सोनाराने जर नाही तापवलं तर आपली किंमत लोकांना समजणार नाही. खरं सांगू तुम्हाला की उसाला पिडणारा भेटणं महत्वाचं आहे. उसाला तुम्ही किती पिडा, ऊस आपली गोडी कधी घालवत नाही. लक्षात ठेवा. घालवतो? नाही घालवत. उसाला तुम्ही किती पिडलं तरी तो त्याची गोडी घालवत नाही. चंदनाला तुम्ही किती तोडलं तरी तो त्याचा सुगंध घालवत नाही. सोन्याला तुम्ही किती तापवलं तरी सोनं आपलं वजन कधी कमी होऊ देत नाही. आता ऐका, उसाने ठरवलं जो मला पिळतो ना त्यालाच मला चांगला रस द्यायचा आहे असं उसाने ठरवलं. म्हणून तो ऊस आहे. मला तुम्ही किती पिळलं तरी चालेल पण मी तुम्हाला रस देताना गोळच दिल्याशिवाय राहणार नाही. ऊस म्हणतोय मला तुम्ही किती तोडलं तरी चालेल पण मी माझा सुगंध तुम्हाला दिल्याशिवाय राहणार नाही. सोनं म्हणते मला तुम्ही किती तापवलं तरी चालेल पण मी माझी चकाकी आणि वजन कधी कमी होऊ देणार नाही. तसं संत म्हणतात तुम्ही आम्हाला किती त्रास दिला तरी चालेल, त्रास देणाऱ्याचाच आम्ही एक दिवस उद्धार केल्याशिवाय राहणार नाही. हे संत आहेत पहा. आणि संत आहेत म्हणजे खूप दूर जाण्याची गरज नाही. हे संत आहेत. काय केलं महाराज आपल्या जीवनामध्ये? दुसरं काही केलं नाही. बुडत हे जन न देखवे डोळा येतो कडवडा म्हणून या अशा पद्धतीने आपलं जीवन लोकांसाठी त्यांनी समर्पित केलं. महाराज आपण खूप ज्ञाते आहात. खरं म्हणजे एका शिष्याने एका गुरुजीला विचारलं, ऐका बरं का हो इतका पांढरा स्वच्छ आहे हा चंद्र, त्याच्यामध्ये काळा डाग आहे, तो चंद्र त्याला का पुसून काढत नाही? त्यावेळेला गुरुजीने शिष्याला सांगितलं, खरं सांगू का, जी माणसं दुसऱ्याकडे लक्ष देत असतात, जी माणसं दुसऱ्याच्या उद्धाराचा विचार करत असतात ते स्वतःकडे कधी लक्ष देत नाहीत. जे स्वतःकडे लक्ष देतात ते जनाच्या उद्धाराचा विचार कधी करत नाहीत. आणि म्हणून संत हे स्वतःकडे कधी लक्ष देत नाहीत. त्याचं कारण आहे त्यांना माहीत आहे आपल्याकडे लक्ष देण्याची गरज नाही. हा देह आहे, हा देह एक दिवस जाणार आहे आणि त्या देहाबद्दल ते उदास असतात. संत भक्त ऐसे जाना जे देही उदास, आणि उदास असल्यामुळे गेले आशा पास. गेले आशा पास. आपल्याकडे चांगला ऐका. आशा पाश गेले निवारुणे. अर्थ असा आहे, मला असं वाटतं की पाशात्मक आशा ही माणसाला दुःख देणारी आहे.
आशा दोन प्रकारच्या आहेत, एक मुक्त करणारी आशा आणि एक बंधनात पाडणारी आशा. कैमी उद्धार पावेल काय कृपा करील नारायण, ऐशे तुम्ही सांगा संतजन, करा समाधान चित्त माझे. ही आशा माणसाला मुक्त करणारी आशा आहे. आणि दुसरी बंधनात पाडणारी आशा आहे. प्रपंचाची जी आशा आहे ना, ती बंधनात पाडणारी आशा आहे महाराज. जेवढा जेवढा माणूस जास्त आसक्त होईल तेवढं तेवढं त्याच्या पदरामध्ये दुःख पडत राहतं. लक्षात ठेवा. आशा उपजली भगवंताशी, नीच वामनत्व आले त्याशी, आशेने दीन केले देवासी, इतराशी काय ते. आणि म्हणून आशा ही माणसाला लहान बनवते. आशा ही माणसाला लहान बनवते. वामनाला लहान व्हावं लागलं त्याच्या चित्तामध्ये आशा असल्यामुळे. आशा असल्यामुळे देवाला सुद्धा लहान व्हावं लागलं, बटू व्हावं लागलं. तसं आशा माणसाला नेहमी लहान बनवत असते. असं म्हणतायत, आशा ही परमम दुःखम नैराश्यम परमम सुखम. आशा ही माणसाला दुःखाकडे घेऊन जाते. दृष्टांत सांगितला जातो. एका माणसाला नारळ आणण्यासाठी पाठवलं सप्ताचे. जा रे रामूर, सप्त्याचे नारळ घेऊन ये. पोतं 2 पोते नारळ आणायचे होते. रामू बीडला गेला. गेल्यानंतर विचारली नारळाची किंमत. केवढ्याला म्हणे नारळ? त्यांनी सांगितलं 20 रुपयाला नारळ. याच्यापेक्षा स्वस्त कुठं भेटत आहेत? याच्यापेक्षा स्वस्त अहिल्यानगरला भेटतात. ते अहिल्यानगरला गेलं. आशा सांगतो, केवढ्याला जर नारळ? म्हटले 15 रुपयाला नारळ. याच्यापेक्षा स्वस्त कुठं आहेत? म्हटले याच्यापेक्षा स्वस्त आता पुण्याला आहेत. गेलं पुण्याला. नारळ केवढ्याला? म्हणे 10 रुपयाला. बापरे, याच्यापेक्षा स्वस्त कुठं आहेत? म्हणे मुंबईला. गेलं मुंबईला. नारळ केवढ्याला? म्हणे 5 रुपयाला. म्हणजे आता याच्यापेक्षा स्वस्त कुठे आहेत? म्हटले आता याच्यापेक्षा स्वस्त नाही साहेब, आता फुकट आहेत. म्हणजे फुकट कुठे आहेत? म्हणजे कोकणात. गेलं कोकणात. कोकणात गेलं. नारळाचं झाड असं उंच होतं आणि वाकडं होतं. त्याच्यावरचे सगळे खूप नारळ खाली टाकले, खूप नारळ खाली टाकले. उतरलं खाली. खाली उतरल्यानंतर एकदा त्यांनी वर पाहिलं. त्याला असं एक मोठं नारळ दिसलं. हे तर असलंच पाहिजे म्हणे. एवढं मोठं नारळ कसं काय सोडता म्हणे, फुकट आहे ना. चढलं वर, आणखी वर चढलं. माऊलीला सुद्धा शास्त्री महाराज याबद्दल एक ओवी खर्च करावी लागली. जैशी तृष्णा वाढीन नलिया, मग मेरूही हाता आलिया, तरी म्हणे एखाद्या दारू ना वडगो. अरे आहे ना, इथं मर ना, आता इतके नारळ आहेत ना. आणखी वर गेलं महाराज. ते नारळ थोडं मोठं होतं, एका हाताने तुटत नव्हतं. दोन्ही हात लावले. तसे दोन्ही हात लावले ना, तसे त्या खोडाचे दोन्ही पाय निसटले असे. असं अद्दर झाला, अद्दर. आता काय मरायचंच म्हणे, खाली पडल्यावर काय जगायचं आहे आता, असं अद्दर झालं बघा. खाली पडल्यावर काय जगायचं आता, आता खाली नारळाचा ढीग आहे, मरतो म्हणे आता. म्हणून त्याने एका बाजूने पाहिलं. एक उंटावर बसलेला माणूस त्याला दिसला. त्याला त्याने आवाज दिला, ओ उंटावरच्या दादा, मला काढून दे रे. आता ते उंटावरचंच होतं महाराज. ते उंटावरचं काय म्हणतात तुमच्याकडे त्याला? उंटावरचं म्हणतात ना. उंटावरचं होतं ते. उंटावरचं तुला 1000 रुपये देतो म्हणे मी, मला काढून दे. ते उंटावरचं तिथं उंट घेऊन आलं आणि ते उंटावरचं त्या उंटावर उभं राहिलं. त्याला वरच्याला काढायसाठी उंटावर उभं राहिलं आणि असे त्याचे पाय पकडले वरच्याचे. त्या उंटाला असं वाटलं हे उतरलं, ते उंट निघून गेलं. उंट निघून गेला. वरचं म्हणते मी 1000 देतो, मला काढून दे. खालचं म्हणते मी 2000 देतो, फक्त नारळ नको सोडू आता तो. कुंभाराचे दिवस होते, उन्हाळ्याचे दिवस होते. उन्हाळ्याच्या दिवसात मडक्याला खूप भाव. त्यावेळेचं कुंभाराचं वाहन होतं गाढव. त्या गाढवावर त्याने ते सगळे मडके लादले असे, बरोबर असे नाही का, ते असे कुंभाराला ठेवता येतात, ते आपल्याला नाही ठेवता येत. आणि ते गाढव निघालं. 2-4 बाजार फिरलं आणि फिरल्यानंतर खूप थकलं ते गाढव. बसलं खाली. खाली बसल्यानंतर त्या ठिकाणी उठायलाच तयार नव्हतं महाराज. ते किती मारलं तरी गाढव उठायला तयार नाही. शेवटी एका माणसाला विचारलं, होय उठत नाही, होय उठलं पाहिजे, काय आयडिया सांगता येईल का? म्हणे सांगता येईल. म्हणे काय? एक बांबू आणा म्हणे. बांबू माहीत आहे ना तुम्हाला? बांबू माहीत आहे ना? बांबू. हो. त्या बांबूला वर नसतात गाठी, आत गाठी असतात. बांबू कोण्या गाठीचा असतो? बांबूबद्दल बोलतो बरं का मी आहे. तो बांबू आणला आणि बांबू काय केलं, त्याच्या पोटाला बांधला. कोणाच्या? माझ्याकडे नका पोहे, मी गाढवाबद्दल बोलतो.
असा गाढवाच्या पोटाला बांधला आणि समोर असा 2 हात ठेवला, असा 2 हात समोर ठेवला, 2 हात समोर ठेवला आणि समोरच्या टोकाला एक हिरव्यागार घासाची पेंडी बांधली. महाराज किती मारून जे गाढव उठायला तयार नव्हतं ना, ते लगेच उभं राहिलं बघा, लगेच उभं राहिलं. किती मारून उठायला तयार नव्हतं, ते लगेच उभं राहिलं. त्याला माहीत पडलं की बँकेत आपला काय पगार जमा झाला. कोणाला माहीत पडलं? श्रावण बाळ जमा झाला असं त्याला माहीत पडलं बरं का. कोणाला? ते उठून उभं राहिलं. महाराज कितीही मारून चालायला तयार नव्हतं, पण ती पेंडी पाहिल्यानंतर ते चालायला लागलं. लक्षात आलं ना तुमच्या सगळा दृष्टांत. आता खरं सांगा मला, ते गाढव किती दिवस चाललं म्हणजे त्याला पेंडी भेटेल? किती? मरेपर्यंत चाललं तरी पेंडी भेटणार नाही, लक्षात ठेवा. तुम्हाला असं वाटतंय का मी हे सगळं गाढवाबद्दल बोलतोय म्हणून? सर्व सुखाची सर्व सुखाची आशा जन्म गेला, सर्व सुखाची आशा जन्म गेला. क्षण एकमुक्ती यज्ञ नाही केला, हिंडता दिशा शिन पावला, माया विष्टीला जीव माझा. प्रपंच तुम्हाला आशेने जगवतो, आशा पूर्ण करत नाही. आशेचे बांधले तुका म्हणे वाया गेले, तुका म्हणे वाया गेले, तुका म्हणे वाया गेले. आशेचे बांधले तुका म्हणे वाया गेले, तुका म्हणे वाया गेले, तुका म्हणे वाया गेले. सज्जनानो, भाऊच्या दरबारामध्ये बसलेले आहात आपण. कष्ट खूप करा, उद्याचं प्लॅनिंग करा. आशा करू नका, आशा करू नका. आशा तुम्हाला दुःखाकडे घेऊन गेल्याशिवाय राहणार नाही, लक्षात ठेवा. या प्रपंचाने कोणाचीच आशा पूर्ण केली नाही, तुमची कधीच करणार नाही. त्या रावणाला स्वर्गाला शिडी लावायची होती, नाही लागली. समुद्र गोड करायचा होता, नाही झाला. सोन्याला सुगंध आणायचा होता, कुठं आला. त्याच्या आशा जर अपूर्ण राहिल्या असतील तर आपला प्रपंच सुद्धा आपली आशा कधीही सुखाची पूर्ण करणार नाही. मला हे सांगू द्या. म्हणून गेले आशा पाश निवारोनी. मग त्यांचा विषय तो विषय तो ताचा झाला नारायण, विषय तो ताचा झाला नारायण, विषय तो ताचा झाला नारायण, विषय तो ताचा झाला नारायण. उठू नका. विषय तो झाला नारायण, विषय तो झाला त्यांचा विषय नारायण असल्यामुळे नावडे जनधन माता पिता. महाराजांना आपण असा प्रश्न विचारू. अरे उठू नका, उठू नका, उठू नका. 5 मिनिट राहिलेत फक्त. उठू नका, शिस्त मोडू नका. मी विदर्भातला महाराज आहे. मी तुमची